मित्रहो नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र, संतांचे अभंग गाणारा महाराष्ट्र आणि दुसरीकडे गुन्हेगारीने बरबटलेला अधपतनाकडे चाललेला महाराष्ट्र. होय, आज महाराष्ट्राचं अधपतन होतंय हे तुम्हा आम्हाला लाजीरवाण्या खाली मानेनं मान्य करावंच लागेल. कारण महाराष्ट्रात आज गुन्हेगारी एवढी बोकाळली की कुणाला काही बोलायला जरी गेलं तरी तो आपल्याला लगेच संपवून टाकतो. पूर्वीच्या काळात होणारे मतभेद, शब्दभेद, मनभेद आणि शाब्दिक बाचाबाची याची जागा आता डायरेक्ट खुनानं घेतले. अलीकडेच घडलेल्या 2 घटनांविषयी मी आज बोलणार आहे. या 2 घटनांमुळेच मी महाराष्ट्र अधपतनाकडे चाललंय असं म्हणत नाही. त्याला अनेक घटनांचा सुद्धा मी मागोवा घेणार आहे, ज्या तुमच्या आमच्या कदाचित विस्मृतीतून सुद्धा गेलेल्या असतील. मित्रांनो, आज आपण याविषयी बोलणार आहोत, तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो, तुम्हाला आठवत असेल, लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल नामक एका उद्योजक तरुणाचं झालेला खून, थंड डोक्याने केलेला खून, प्लॅनिंग करून केलेला खून, आणि आरोपी असलेली मुलगी जिचं नाव आहे सिया गोयल, तिचं वय काय, अवघं 20 वर्ष, आणि तिनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे केतन अग्रवालचा खून केला. कशासाठी? तर तिचा प्रियकर असलेला चेतन चौधरी या 27 वर्षीय तरुणासाठी. प्रश्न अनेक निर्माण होतात या संपूर्ण प्रकरणात, त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत. तर मित्रांनो, दुसरा एक विषय, मुंबईतील लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न तर नेहमीच चर्चेला जातो, पण आज या प्रकरणावर गांभीर्याने चर्चा करण्याची वेळ आली. कारण प्रचंड पावसाचं पाणी आतमध्ये येत असल्यामुळे एका तरुणानं दुसऱ्या सहप्रवाशाला सांगितलं की दरवाजा बंद कर. एवढं सांगितलं म्हणून बॅगेमध्ये असलेल्या चाकूने त्याच्यावर सपासप वार करून धावत्या रेल्वेमध्ये त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली. पण प्रश्न निर्माण होतो की कुणाला चुकला तर कधी काही बोलावं तरी का? आणि महाराष्ट्रात एवढी गुंडगिरी जी माजते ते कशामुळं? या सर्व गोष्टींवर आज चर्चा करण्याची मित्रांनो वेळ आली. कारण खरोखरच महाराष्ट्रात जगण्याची भीती वाटू लागली. मित्रांनो, आज आपण या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रो, सुरुवातीला आपण येणार आहोत लोहगडमध्ये झालेल्या या घटनेविषयी. आता ही लोहगडची घटना खूप अँगलने तुम्ही पाहिलेली आहे, कसं झालं ते पण पाहिलेलं आहे, पण मी ते थोडं त्याचं इंट्रोडक्शन करतो. सिया गोयल हिचा विवाह पुण्यामधील उद्योजक असलेल्या केतन अग्रवाल नावाच्या युवकाशी ठरला होता. अतिशय श्रीमंत असलेला हा केतन अग्रवाल आणि सिया गोयल ही केतनची दूरची नातेवाईक होती. पण लग्ना अगोदरच त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. महत्वाचं म्हणजे सिया असे काही विचित्र त्याच्याकडे हट्ट करायची की ते पुरवताना आता जर लग्ना अगोदर जर अशी वागत असेल तर लग्नानंतर आपलं काय होईल याच्याबाबत वारंवार तो आपल्या घरच्यांकडे तक्रारी करायचा. पण त्याच्यातून तरुण पिढी आहे, त्यांच्यात वाद होतच राहतात असं म्हणून आई वडिलांनी दुर्लक्ष केलं आणि या आपल्या होणाऱ्या नवऱ्याला संपवण्यासाठी सियानं एक डाव रचला. पहिल्या वेळी डाव फेल गेला, त्यावेळी तिनं कांगावा केला. आता बघा, लोहगडला त्याला फिरायला नेलं, त्यावेळी त्याला ढकलून देण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला. पहिला प्रयत्न फसला. त्यावेळी त्याला संशय ज्यावेळी आला त्यावेळी तो संशय दूर करण्यासाठी सियानं असं सांगितलं की साप आला होता म्हणून तुला मी मिठी मारली
आणि तो पडत होता आणि त्याच्यासकट ती पण पडेल हे तिला कळलं की आपण पण पडू. त्यामुळे तिला त्याला धरण्याचा प्रयत्न केला आणि केतनला तिनं असं काय भासवलं की ते साप होता तर मी तुला पकडलं. त्यामुळे केतन सावध तर झाला होता, पण पुढच्या वेळी आपल्या वाढदिवसाला पार्टीला जायचं आहे, माझे मित्रही काही येणार आहेत असं म्हणून सियानं त्याला पुन्हा लोहगडला ती घेऊन गेली. आणि त्या ठिकाणी पुढच्या वेळी मात्र तिचा प्लॅन सक्सेस झाला. या प्रकरणातील आरोपी जी आहे सिया गोयल, ती अवघ्या 20 वर्षाची आहे आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी आहे तो अवघ्या 25 वर्षाचा. ज्या वयात आई वडिलांचं नाव काढायचं असतं, ज्या वयात आपण आपली करिअर ग्रोथ असते, काहींची करिअर स्टार्ट असते, त्या वयात ही दोघं सुद्धा क्षणिक सुखासाठी म्हणा किंवा काही म्हणा आता जेलमध्ये बसलेत. मित्रांनो, सिया गोयल ही एक मुलगी, त्याच्यात अवघ्या 20 वर्षाची, तरी सुद्धा तिनं प्लॅनिंग करून थंड डोक्यानं हा खून केला. म्हणजे भविष्यात तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड बरोबर किंवा गर्लफ्रेंडनी बॉयफ्रेंड बरोबर तुम्ही फिरायला जायचं की नाही याच्याबद्दल सुद्धा संशय निर्माण होईल अशी घटना आहे. विश्वास ज्या गोष्टीवर ठेवायला लागतो मित्रांना, ती गोष्टच जर अशा प्रकारे आपल्याला मारत असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रकरणात दोघांनाही म्हणजे केतनची होणारी बायको सिया गोयल, तिचा प्रियकर चेतन चौधरी, या दोघांना पोलिसांनी अटक केले. आता दुसरं एक प्रकरण घेऊया मित्रांनो. लोकलमध्ये काय घडलं? चर्चगेटहून नाला सोपाऱ्याकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये 23 जूनची रात्र होती. विरारमधील एक 22 वर्षीय मयंक रमेश लोहार या तरुणाची एका सहप्रवाशानं चाकूने भोसकून हत्या केली. अंधेरी ते बोरिवली या दरम्यान ही ट्रेन धावत असताना ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे लोकलच्या डब्यात पाणी येत होतं. महत्त्वाचं म्हणजे हा फर्स्ट क्लासचा डबा होता. तर डब्याचा दरवाजा बंद करण्यासाठी मयंक लोहार याने या सहप्रवाशाला सांगितलं. मात्र त्यांना दरवाजा मी बंद करणार नाही असं सांगितल्यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, किरकोळ वाद झाला आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की संतापलेल्या आरोपीनं, ज्याचं नाव आहे रोशन सुवर्णा, यानं बॅगेतून धारदार चाकू काढून मयंकच्या छातीवर आणि कमरेवर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. महत्त्वाचा मित्रांनो म्हणजे घटनेनंतर आरोपी बोरिवली स्थानकाजवळ उतरून पसार झाला. पोलिसांनी त्याला नंतर कुर्ला येथून अटक केले. मित्रांनो, ह्या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा विषय चर्चेला येतो, तो म्हणजे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा. आता लोकलमध्ये असो की बाहेरच्या जगात असो, कुठे लोकांची सुरक्षा हाच प्रश्न मोठा निर्माण झालाय. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून, नात्यातल्या व्यक्तीकडून खून होणं ही अपेक्षा तरी महाराष्ट्राला कधी सहन होणारी आहे का हो? आपण बुडालोय. आषाढी वारी आली की संतांच्या कीर्तनात, नामगजरात. आपण बुडालोय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी आलोय की त्यांच्यावर मोठमोठ्याने भाषणं ठोकण्यात. काही लोक भाषणं ऐकायला तिथे जातात. असे सगळे ह्या प्रकरणात आपण एवढं गुंतत गेलोय की अवतीभोवती घडणारे, अरे छत्रपतींचं नाव घ्या, पण ते नाव जरी नाही घेतलं तरी चालेल, पण त्यांचे जे काही विचार आहेत ना ते डोक्यामध्ये ठेवा. तुमचं डोकं साफ होऊन जाईल. डोक्यात जे काही वाईट विचार आहेत, जी घाण साचलेली आहे ती नष्ट होऊन जाईल. संतांचे अभंग म्हणा, संतांनी दिलेली शिकवण कधीतरी वाचा, पण ह्या सगळ्याच्या पलीकडं आज आपण गेलोय. फक्त एक दिवशी असा गजर करायचा, दणदणाट करायचा की चला. मी अनेक वेळा म्हणतो की आत्ताच्या महाराष्ट्राकडे पाहिला आणि तुम्ही जेव्हा इतर राज्यामध्ये फिरायला वगैरे जाता, तुम्ही महाराष्ट्रात कोण असे साधू पुरुष, संत पुरुष, महापुरुष होऊन गेले असं विचारल्यावर तुम्ही सुरुवातीला नाव घेत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं. नंतर संत परंपरेतल्या अनेक संतांची तुम्ही नावं घेत असाल, अनेक क्रांतिकारकांची नावं घेत असाल, तर तो समोरचा व्यक्ती तुम्हाला असा विचारेल की तुमच्या महाराष्ट्राच्या ज्या बातम्या येत आहेत पूर्ण जगभर, देशभर, त्या वाचल्यावर
तुमच्या ह्याच्यात ते आले क्रांतिकारक, ते खरं तिकडचेच आहेत का बघा, नाही तर इकडचे असतील. कारण ते युपी बिहार सुधारले, शेजारची गुजरात राज्य सुधारलं. आपण कधी सुधारणार? आपण सुधारायचे तर नाव नाही, सुधारू नका, पण आहात तसे तर राहा. ते आपण अधपतनाकडे नेतोय. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, ह्या 2 गोष्टींवर मी बोलत नाहीये. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये एक जवळपास 8-10 महिन्यापूर्वी असेल, किंवा 8-10 महिन्यापूर्वीच भर दुपारी पेट्रोल पंपा शेजारीच पेट्रोल भरायला आलेल्या दोघांनी एका महिलेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिचा त्याच्यातून पार्किंगच्या विषयावरून त्यांच्यात वाद झाला होता. म्हणजे बघा, त्याने पेट्रोल कॅनमध्ये ते घेऊन चालले होते, तेच पेट्रोल तिच्या अंगावर ओतण्यात आलं, आणि महत्वाचं म्हणजे ते माचीस शोधत होते. एवढी क्रूरता महाराष्ट्रात कुठून आली हो तुमच्या आमच्यामध्ये? कुणी भरली? क्रूरता असणं, ज्यांच्यामध्ये असं काही वाटतं, खूप अंगात रग आहे, त्यांनी सैन्यात सामील व्हावं. शत्रूवर हल्ला करण्यासाठी स्वतःची क्रूरता दाखवावी. आपल्यातल्याच एखाद्या शाब्दिक बाचाबाची झाली, शाब्दिक वाद झाले, तर त्याच्यातून खून करण्यापर्यंत मजल जावी. अहो, ज्या बिहार आणि युपीला आपण नावं ठेवतो ना, ते सुद्धा एवढ्या अधपतनाकडे कधी गेले नव्हते, एवढे आपण चाललोय. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर आपण टीका करण्यात आपण वेळ घालवला, पण ते त्याच्यातून सुधारले. आपण सुधारणार आहोत का, हा प्रश्न आहे. या 2 गोष्टांनी तुम्हाला पाहिलं मित्रांनो, बघितलं असेल. आता ही सिया गोयल 20 वर्षाची तरुण आहे. तिच्या आई वडिलांना माहितीच नाही की तिचं कुठेतरी झंगट सुरू आहे. म्हणजे आई वडील याच्यातून मोकळेच होतात. आई वडिलांच्या अलीकडे कर्तव्य काय राहिलेत माहितीये का? मुलांना पैसा पुरवणं आणि त्यांना जेवू खाऊ घालणं, ही 2च कर्तव्य राहिले. त्यांच्यावर संस्कार करणं हे आई वडिलांचं कर्तव्य राहिलेलं नाही. मुलांचे मोबाईल तपासणं हे आई वडिलांचं कर्तव्य राहिलेलं नाही. मुलांच्या ह्याच्यात शिक्षणामध्ये इंटरफेअर करणं, शिक्षकांशी संवाद ठेवणं, हे आई वडिलांचं कर्तव्य राहिलेलं नाही. काहीच नाही. आपण आपल्या करिअरमध्ये बिझी आहोत. बेटा काय लागलं तर सांग, किंवा बेटी काय लागलं तर सांग, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू घेतलेला निर्णय बरोबरच असेल, अशी ती चित्रपटामध्ये दाखवणारी बेफिकिरी संवादाची वाक्य फेकायची. हे पालकत्व आहे का हो आपलं? आपल्या मुलीचं कुठे इतकी वर्ष जर काय सुरू आहे, आणि 20 वर्ष हे काय प्रेम करून स्वप्न रंगवण्याचं वय आहे? ज्या काळामध्ये सुशिक्षित तरुण तरुणी करिअरची स्वप्न पाहतात, करिअरमध्ये कसे उभे राहायचे स्वप्न बघतात. समोरचा तरुण बघा ना, ज्याचा खून करण्यात आला, तो त्याच्या पायावर उभा आहे 25व्या वर्षी, आणि या 20व्या वर्षी ही तरुणी जेलमध्ये जाते. केवढा विरोधाभास आहे. आणि कशासाठी? त्या क्षुल्लक टपोऱ्या पोरासाठी. आता तर टपोरीच पोर म्हणायला लागेल, पण ही पण टपोरी आहे ना. पूर्वीच्या काळामध्ये मुलीचं अपहरण व्हायचं. आता भविष्यात असं वाटतंय की मुलांची अपहरण होतील की काय मुलींकडून, की चल माझ्याबरोबर लग्न कर, लग्न नाही केलंस तर बघ तुझा खून करून टाकेन. अशा गोष्टी, अशा धमक्या मुलींकडून दिल्या जातील की काय, असा प्रश्न कधी कधी पडतो. मित्रांनो, खरोखरच महाराष्ट्रात कायद्याचा आणि सुरक्षिततेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. खरंच बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि याच्यावर गृहमंत्री बोलत नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या रडून रडकुंडीला येऊन गृहमंत्रीपद आपल्याकडे घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी अशा विषयांवर बोलायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे असे गुन्हे जेव्हा येतात, तेव्हा त्यांना कडक शासन देण्याचे पोलिसांना आदेश दिले पाहिजेत. त्यांना जे काय शासन होईल, तो आरोपी कधी कधी निर्दोष पण सुटतो कोर्टाकडे. पण ज्या गोष्टी पोलिसांच्या हातात असतात, म्हणजे सुरुवातीलाच अशी धमक द्यायची. अहो, ते योगी आदित्यनाथ सरळ सरळ विधानसभेत सांगतात की जो कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करेल त्याला मातीत गाडेन, अशी उघड धमकी देतात. आणि तुम्ही धमकी देण्याचं सोडा हो, त्यांना 4 फटके तरी मारा. ते पण तुम्ही मारणार नसाल तर कोणी हसत करेल ना खून. आता तुम्ही या गोष्टीत तर बघताय, एखाद्याला दरवाजा बंद कर म्हणून सांगितला म्हणून खून करावा. असं युपी बिहारमध्ये सुद्धा घडत नव्हतं ज्यावेळी आपण त्यांना नावं ठेवत होतो तेव्हा. तर महाराष्ट्रात घडतंय. अहो, जेवढ्या सहजपणे बॉयलर कोंबडीवर सुरा चालवला जातो, एवढ्या सहजपणे तुम्ही माणसावर सुरा चालवता, चाकू सुरा चालवता, आणि तुमच्या तो बॅगेत असतो. किती भयानक गोष्टी आहेत या. मित्रांनो, खरंच
यावर विचार करण्याची वेळ आली. आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? भविष्यात महाराष्ट्र खरोखर अधपतनाकडे जाईल का? याबद्दल तुमचं मत काय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.